नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचाल या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत एक 86 वर्षांचे तरुण लेखक आहेत. लेखक अशासाठी खरं तर ते आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे आणि 86व्या वर्षी सुद्धा अत्यंत सळसळता उत्साह, ऊर्जा यामुळे ते अविरत काम करत असतात. माझ्यासोबत आहेत माधवराव भिडे आणि त्यांचं माणसं घडवणाऱ्याची गोष्ट या पुस्तकाबद्दल आणि त्याच निमित्तानं त्यांच्या सगळ्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. सर, अगदी पहिला प्रश्न, खरं तर 86व्या वर्षी सुद्धा तुम्ही सातत्यानं काम करताय. इतकी ऊर्जा, इतका उत्साह आहे जो आम्हा सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. हा सगळा प्रवास पुस्तकातून मांडावा असं का वाटलं? एक तर असं होतं की आपलं जीवन केवळ स्वतः जगण्याप्रमाणेच त्यातले जे काही चांगले टप्पे असतील ते इतरांना कळले तर आपणही असं बनू शकू. उदाहरणार्थ, मी खिशात पैसे नसताना कर्ज घेऊन 128 दिवस 32 देशांचा प्रवास केला. टेक्निकल मिशन्स हे ऐकून शेकडो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी व्याख्यानं दिली आणि शेकडो स्फूर्ती आली. आणि पुस्तक तर बघायलाच नको. लोकमान्य टिळक म्हणायचे, ग्रंथ माझे गुरु. माझ्या जीवनात अनेक पुस्तकांनी जीवन बदललं आहे. त्या मी ठरवलं, खूप वर्ष चाललं होतं आणि 3 वर्ष लागली डिक्टेट करायला. पण त्यानंतर शेकडो हजारो पत्र आली अत्यंत चांगली की ती त्याच्यातलं एक पुस्तक देईल. आणि मला आनंद झाला की मी जे काही लिहिलं त्यांनी इतरांच्या जीवनामध्ये जसं अंधकारामध्ये एखादा प्रकाश असावा, सूर्य यावा असं त्याला वाटलं. तुम्ही सुद्धा अगदी एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आला होता. ते आज अगदी कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या अनेक तरुण उद्योजकांना त्यांच्या व्यवसायामध्ये पुढे आणणारे असे मार्गदर्शक म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचला आहात. कोणती स्वप्न होती, कोणती महत्त्वाच्या गोष्टी होत्या, कोणते महत्त्वाचे टप्पे या सगळ्यामध्ये वाटतात? एक तर मी आदर्श शिक्षकाचा मुलगा आणि मुख्य म्हणजे माझ्या आईवडिलांचं प्रचंड रूढ. अनेक गोष्टी सांगता पण एकच सांगतो. माझ्या आईवडिलांनी मला सांगितले की रोज रात्री झोपताना पद्मासनात बस, डोळे मीच आणि दिवसाचा आढावा घे. आणि दिवसाच्या आढाव्यात मी बोटावर काय मिळवली, द्रव्य मिळवलं, स्वतः करता काय केलं, मुलं काय, दातोंडलं काय, याचा काही विचार करू नको. मी किती लोकांचे अश्रू पुसले, किती उदास मुखांवरती मी हास्य आणलं, किती गरिबांना मी मदत केली, किती स्टार्टअपला पुढे आणलं, किती उद्योजकांना आणखी मोठं उद्योजक केलं. हे जर केलं तर तो दिवस खरा. आणि म्हणून माझ्या आयुष्याचा असा रोज रात्री मी आढावा घेतो. आणि परमेश्वर कृपेने मी या 86 वर्षी सुद्धा जो शरीराने नाहीच, इट इज माय हार्ट, इज माय माइंड, पल्सेटिंग, व्हायब्रेटिंग, यंग अँड रोमॅन्टिक ऑल्सो. हे आपलं सगळं. तुम्ही तुमच्या चरित्रामध्ये असं म्हटलंय की वाचनाने तुम्हाला घडवलं. पुस्तकं तुमचे अगदी सखे सोबती होते. या तुमच्या वाचनाच्या आवडीबद्दल काय सांगाल? या पुस्तकांनी तुम्हाला कशी साथ केली? मला आठवतं यदुनाथ थत्ते यांचं पुस्तक पेरते वा किंवा अशा तऱ्हेचं छोटं पुस्तक, जॉर्ज सावा, आणि खूपच म्हणजे त्याची गणतीच करता येणार नाही. आत्ता सहज गमतीने मी दादा कोंडक्यांचं वाचलं, एकटा सदाशिव. फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे. अनेक माहिती म्हणजे त्याच्यातून कळतं की एक सामान्य माणूस खरं म्हणजे काहीच व्यक्तिमत्व नाही. आणि जी हाफ पॅन्ट आणि पण त्यातून त्यांनी 7-8 सिनेमे रुपये वाचले कसे केले, काय अडचणी आल्या हे कळतं. तेव्हा आपल्याला कळतं की आपणही अशाच तऱ्हेने अडचणींवर मात करून यशस्वी होऊ शकतो. हे पुस्तकाचं मोठं फलित आहे. पुस्तकं तर पाहिजेतच, पण पुस्तकाप्रमाणे तुमच्या आसपासच्या ज्या व्यक्ती असतात, मी नेहमी सांगतो हंसक्षीर न्याय हा. प्रत्येक माणसात दोष असतात, प्रत्येक माणसात गुण असतात. बगळा आणि हंस यात फरक की हंस दूध इडिओटिक आहे. मी प्रचंड संस्कृत केलं, प्रचंड म्हणजे एक वर्षभर केवळ संस्कृत शिकावं, ऐकावं कालिदास पाहून. तर तो हंस जो असतो ते दूध आणि पाण्याच्या मिश्रणातून फक्त पाणी दूध घेतो असं करावं. भूतकाळच्या व्यक्तिमत्वामध्ये जे चांगलं घेता येईल ते घ्यावं. त्यामुळे पुस्तकं त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व आणि समाज खूप शिकण्यासारखं. एक एक दिवस तुमचा रोमॅन्टिक असतो. खरं तर सरकारी नोकरी म्हणजे अगदी रिटायर होईपर्यंत सगळे फायदे घेऊन त्यानंतर मग निवृत्त होणं असं एक समजलं जायचं या आधीच्या पिढीमध्ये. तुम्ही मात्र अपवाद ठरलात आणि रेल्वेची खूप चांगली नोकरी, खूप चांगल्या पदावरून निवृत्त झालात आणि मग व्यवसायात उडी मारलीत. यामागचं काय कारण होतं? माझी आई शिक्षकाची पत्नी, आमच्या घरात ॲब्सोल्युटली गरीब आहे. म्हणजे मी मॅट्रिकपर्यंत चप्पलही घालू शकत नव्हतो. इंजिनिअरिंगचा सगळा अभ्यास लायब्ररीत केला. युनिव्हर्सिटीत दुसरा आलो ही गोष्ट वेगळी. माझ्या मनामध्ये लहानपासून असं की मी कोणाचा नोकर होणार नाही, मी कोणाचा सेक्रेटरी होणार नाही. माझ्या हाताखाली सेक्रेटरी असतील, माझ्या हाताखाली नोकर असतील. आणि हे पाहिलं मी भारतीय रेल्वेमध्ये असल्यामुळे हिंदुस्थानभर आणि जगभर हिंडलो. माझी पत्नी डॉक्टर इरावती, मी
आम्हाला खूप शौक आहे आणि जग जाऊन पाहिलेलं आहे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रीय माणूस, आम्ही मुद्दामच मराठी शब्द वापरत नाही, महाराष्ट्रीय माणूस हा सामान्यतः नाटकं, सिनेमा म्हणजे करमणुकीच्या त्याचं जीवन व्यापलं जातं. 2 भाग आहेत. 10 ते 6 प्रचंड कष्ट, संपत्ती निर्माण करायची, राष्ट्राकरता काही, आणि 7 नंतर मग नाटक पहा, हे पहा, क्रिकेट मॅच पाहून दिवसभर घालवणं म्हणजे वेस्ट आहे. सॉरी, माझे मत कोणाला आवडणार नाही. तर ह्या सगळ्याच्यात मला असं लक्षात आलं की आपण काहीतरी मोठं व्हायचं असलं तर कष्ट करायला पाहिजे. आणि हे कष्ट करताना तुला आश्चर्य वाटेल, 3 वेळा मी सोन्यासारखी नोकरी, IAS सारखी, फरीदाबादला असताना 7,000 फुटाचा बंगला, 6 नोकर, 4 माळी, ते सोडून मी इकडे आलो. जमलं नाही. असे 3 अटेम्प्ट केले आणि शेवटी 56व्या वर्षी संपलं, ठरवलं इनफ इज इनफ आणि आय जस्ट रिझाइन. आणि तुला सांगायला हरकत नाही की माझा शेवटचा जो पगार होता, आकडे सांगत नाही, 5 वर्षानंतर माझं उत्पन्न 100 पट होतं. सातत्यानं तुम्ही म्हणता की मराठी उद्योजक तयार झाले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही तरुणांना, मराठी तरुणांना, महाराष्ट्रीयन तरुणांना विशेषतः प्रोत्साहन देत असता. याबद्दल काय सांगाल? मराठी माणसं अनेक, पुण्यात तर शेकडो लोकांकडे शेकडो कोणी असतील, ते सांगत पण नाहीत कोणी मागेल म्हणून. पण आपली हॉस्पिटल, माझी पत्नी डॉक्टर इरावती, जिला मी देवता मानतो, ती 58 वर्ष धन्वंतरी हॉस्पिटलची फाउंडर डॉक्टर आहे. पण धन्वंतरी हॉस्पिटल 4 मजली आहे, 24 नाही. या उलट 2 लाख असणारे सिंधी, जसलोक, हिंदुजा, रहेजा, सर्वोदय, गुजराती या सगळ्यांची हॉस्पिटलं 25 मजली. हॉस्पिटल एकच आहे असे कितीतरी आहेत. आपली जी वसतिगृह, समजा होम्स, या सगळ्यामध्ये तर काय होतं की महाराष्ट्रीयन माणसं या सामुदायिक संपत्तीत मागे पडतात. ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहेत, 2 खोल्या, 3 खोल्या. आपले 20 मधले गाणे महाराष्ट्र मंडळ दिल्लीमध्ये, हैदराबादमध्ये, कारण आपल्याकडे सामुदायिक संपत्ती. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, खास करून गुजराती, पंजाबी माझे खूप दोस्त आहेत. पंजाबातलं काय, उडपीतलं काय, या सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे एंटरप्रेन्योरशिप, निर्णय घेण्याची ताकद आणि रिस्क घेण्याची कपॅसिटी. दुर्दैवी काय आहे, महाराष्ट्रीयांमध्ये बुद्धिमत्ता फार आहे. आणि एक रिच डॅड अँड पुअर अने अप्रतिम पुस्तक आहे, तू वाचलं असेल. त्यातले महाराष्ट्रीयन जे असतात ते पुअर डॅड. अभ्यास कर, नोकरी कर, म्हणजे नोकरी कर, आणि जो एकदा चिकटला की चिकटला. म्हणजे असे अनेक बँक क्लार्क आहे की त्यांची बदली जर दादरून झाली बाटू घेऊन किंवा ह्याला जर ठाण्याला, तर त्याला भयंकर वाटतं. या उलट अमराठी लोक भोपाळला जातात, गोरखपूरला जातात आणि मोठे होतात. तेव्हा हे घ्यायला पाहिजे. जे मी पाहिलं एक्सपॅट महाराष्ट्रीयन्स आहेत, दे आर डिफरंट. आणि म्हणून आपल्याला सगळ्या लोकांना एक वैश्विक वृत्ती आणली पाहिजे. 86 वर्षाच्या या जीवन प्रवासामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे नक्कीच आले असतील. कोणकोणती आव्हानं होती? कारण जेव्हा तुम्ही व्यवसायात उतरला तेव्हा फार खूप सुरळीत तर नक्कीच नसेल सगळं झालेलं. कोणकोणती मुख्य आव्हानं आली आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? नाही, साधं आव्हान सांगतो तुला. पहिलं चर्चगेट, चर्नी रोड, आपला फ्लोरा फाउंटनला मी एक 300 स्क्वेअर फुटाचं ऑफिस घेतलं पहिल्यांदा, आणि मला 3 महिने पिऊनच मिळाला नाही. मी काय करतो, मी नाटकात हिरोचं काम केलं आहे, तर मी आलो की सफारी काढून ठेवतो, AC पण नव्हतं, दादाला कडी लावायचो हातून, आणि चक्क फरशी पोचायचो, टेबलं पोचायचो. ही वृत्ती जर आली नाही, तो अहंकार. आणि पहिल्यापर्यंत मी ठरवलं, खुर्चीचे सलाम मी कधी स्वीकारले नाही. ज्या क्षणी मी खुर्चीवर होतोय आणि तर मला सलाम, दुआ, चमत्कार, नमस्कार झाले तर ते माझे. आणि मग काय करायचो मी, तेवढ्यात जर क्लायंट आला तर मी परत सुपारी घालून, अरे हा कुठे गेला, अरे तो कुठे गेला, 3 पिऊन हे सगळं नाटक असं. उत्तम धंदा करायचा तर सगळं काही करावं लागतं. आणि मुख्य म्हणजे अपार कष्ट करायला लागतात. मी 18 तास काम केलेलं आहे आणि मला कधी चहा पाणी काही लागत नाही. हृदयामध्ये जी एंटरप्रेन्योरची जी आग आहे ती तुम्हाला कुठे पण येईल. खूप महत्त्वाची कामं तुमच्या हातून झाली आहेत, पण डोंबिवलीचं गणेश मंदिर जे आहे त्याबद्दल विशेष करून आम्हाला ऐकायला आवडेल. एक डोंबिवलीचं गणेश मंदिर जे अख्ख्या 100 बैला तसं नाही आहे. याचा जो डोम आहे तो टोटली फंक्शनल आहे. भाबड्यापणाने कुठे पाहायचा नाही. सत्यम शिवम सुंदरम 1000 वर्ष जुनं, पण टेक्नॉलॉजी नाही. ही सत्यम शिवम सुंदरम जुनी पण टेक्नॉलॉजी आजची. पण त्याचा जो डोम आहे, इट्स ए कॉन्क्रीट डोम, दगडाचा नाही. त्याच्यावर पुस्तक काही बोलता येईल. डोंबिवलीला मी पहिल्यांदा पूर्व पश्चिम रेल्वेचा पूल बांधला. ते एक अफाट गोष्ट आहे. रेल्वेला आबासाहेब पटवारी कालच परवा त्यांच्याकडे होतो आणि हरिश्चंद्र पाटलांच्यामुळे 5.5 लाख रुपये डोंबिवली म्युन्सिपाल्टीने रेल्वेला कर्ज दिलं. जी हजारो कोटीची रेल्वे, कारण त्या पर्टिक्युलर त्याच्याखाली
मुलाकरता पैसेच नव्हते आणि माय प्राईड. सॅटर्डे क्लबबद्दल तुम्ही बोलताय, या सॅटर्डे क्लबबद्दल आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. काय आहे सॅटर्डे क्लब म्हणजे शनिवारी सगळ्यांनी एकत्र यायचं म्हणून सॅटर्डे, न करता जवळ न हे डिस्प्रूव्ह करायला सॅटर्डे क्लब. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. काय आहे दुर्दैवाने मराठी लोकांमध्ये किंवा महाराष्ट्रीयन लोकात हुशार लोक खूप, पण तुटक वागणारे. सहज गंमत सांगतो, म्हणजे मी समजा एका मोठ्या हॉटेलमध्ये गेलो कुठे, तर 3 महाराष्ट्रीयन लोक एकमेकाला बघत बसतात. मी गेलो असं, माझं नाव माधव भिडे आहे. आत्ता परवा मी एक अफाट गोष्ट केली. येस बँकेमध्ये गेलो होतो त्यांच्या MDला भेटायला, बाबीसाहेब मिळून खाली येत होतो आणि विवेकानंद जसा शिकागोमध्ये रे आला ना, असा रे आला. मी हातवर केला, म्हटलं माझं नाव आय एम माधव भिडे. आय एम फाउंडर ऑफ दिस सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट विच इज टर्निंग Maharashtrians into entrepreneurs. It is a global business networking platform all over the world. Any Maharashtrian knowing Marathi, हात वर करा. My mobile number is 9833075895. 6 लोकांनी लिहून घेतला. 6 लोकांना तर लॉन बनते. ही जी आग आहे हृदयातली, पॅशन इन द हार्ट, फायर इन द बेली अँड a noble mission in front of you. You can reach not sky, not moon, Mars and much beyond. तुम्ही जेव्हा व्यवसायात उतरला होता त्यावेळेला मराठी तरुणांची मानसिकता आणि आत्ताचे जे मराठी तरुण आहेत त्यांची मानसिकता यामध्ये काय मुख्य फरक वाटतो? मला विलक्षण आनंद आहे. आपण ज्याला इंग्रजीमध्ये सी चेंज. आज खूप महाराष्ट्रीयन लोक तरुण नाही, स्त्रिया, मुली, 15 वर्षाची मुलगी सुद्धा म्हणते मी फॅशन डिझायनर होणार. आणि मलाही सांगायचं आहे खास करून मुलींना तरुणींना, डोंट थिंक ऑफ डॉक्टर इंजिनियर. आता इतकं काही उघडलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, लोकांच्या खिशात अफाट पैसा आहे, तो फक्त तुमच्या खिशात कसा आणायचा ही कला. एनिथिंग यू कॅन डू. एक जर खायचा पदार्थ काढलात तर यू कॅन बी ए मिलियनेअर. आणि म्हणून डोंट टेल युअर चिल्ड्रेन व्हॉट टू डू. आता एक सांगतो, माझी 2 मुलं खूप मोठी झाली आहेत, पण त्यांना सुरुवातीला नाही सांगितलं होतं तुम्ही काय करा तुम्ही सांगणार नाही. ते तुम्हाला त्याच्यात तुम्ही एक्सेल व्हाल ते व्हा. आणि ॲज अन एक्स्ट्रीम तुम्ही ठरवलं की पावभाजीची गाडी चालवायची, नो प्रॉब्लेम. त्यावेळेला मर्सिडीज, आणि लकी आता मर्सिडीज आलेली आहे, ती मर्सिडीज घेऊन ऑफिस सोडल्यावर तुमच्या इथे उभा राहील आणि तव्यावर खाटखूट करीत, पण एकच भिडे पावभाजी मस्ट बी द नंबर 1 इन मुंबई. मला ह्या तरुणाईबद्दल खूप प्रेम आहे, जवळीक आहे. आणि मुलींचं बस बघायला यू आर ऑल ब्राईट गर्ल्स. वाचाल तर वाचाल या कार्यक्रमामध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची, पण माधवराव भिडे यांच्याशी आपण गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं वाचाल तर वाचालमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण गप्पा मारतोय माधवराव भिडे यांच्याशी. त्यांच्या पुस्तकाबद्दल आपण बोलतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. पुन्हा पुस्तकांकडे वळूयात. प्रचंड वाचन आत्ताही तुम्ही करता. काय काय वाचायला तुम्हाला जास्त आवडतं? हे सगळं खरी हृदयातली आग असते. आपण लोकांचं कल्याण करावं. आणि मुख्य म्हणजे देण्यातला जो आनंद आहे तो घेण्याच्या पेक्षा शतपटीने मोठा आहे हे ज्या वेळेला कळतं आणि त्यातून येणारा आत्मानंद असतो हे तुमचं हृदय पेटवून देतो. मी शरीराने कधीच नष्ट झालो असतो, पण माझ्या मनात जी आग आहे दॅट कीप्स मी गोईंग. डोंट डू फालतू चॅट. जे कराल ते मुद्द्याचं पॉइंटेड फोकस. भिंग सूर्यात धरलं तर कागद जळतो. अशी माणसं तुम्हाला संकट जाळता येतात, तेव्हा अशावधी राहा आणि नेटवर्किंग करा. माणसं तोडत चला. आजही आपण बघितलं तर मराठी माणसाची मानसिकता नोकरी करण्याची शक्यतो आहे. अनेकांना व्यवसाय करायचा आहे पण मार्ग सापडत नाहीये. तुम्ही काय सांगाल अशांना? काय सांगू का, आमचा दोस्त सुरेश हावरे जो आता सिडनी साऊथला जाते, त्याने फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे, धंदा करायचा तर दुसऱ्याच्या पैशाने. हे मला माहीत नव्हतं, नाही तर मी केवळ नोकरी सोडून माझा एवढा 1000 कोटीचा धंदा असता. सुरेश हावरेंनी फार उशिरा माझं पहिलं प्रकाशन माझ्याच हस्ते झालं आहे. त्यात पहिलं लक्षात ठेवायचं, तुम्ही काहीतरी अडचणी सांगता, पैसा नाही, अमुक नाही, खोटं आहे. यू डिसाईड टू डू इट. आता तर सरकारकडे एवढ्या योजना आहेत. आणि आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आता एक प्रचंड संस्था निर्माण करतो आहे, प्रायव्हेट इक्विटी. त्याला आत्ताच 10-50 कोटी झाले आहेत. माझे पहिले 10 लाखाचा चेक आहे. गेल्या आठवड्यात आम्ही 51 लाख सॅटर्डे क्लब दिले, मी माझ्या पत्नीने. हां, तेव्हा आणि आत्ता आमचं ATG येईल.
देर इज नथिंग. डोंट गिव्ह एनी एक्सक्युजेस. नेव्हर नो एक्सक्यूज इन द वर्ल्ड. डिसाईड. मला हे व्हायचं आहे, मला हे करायचं आहे. फोकस. आणि म्हणून मी मुलांना विचारतो 12 वर्ष असल्या झालेले काय व्हायचं आहे. आणि गमतीची गोष्ट सांगतो तुला, मजेची म्हणजे मला कॉलेजमध्ये कुठल्याही असं मुलीच्या मागे वेगे लावायला आवडलं नाही. अशा लागायचे त्याला मी सांगायचो, अरे असे काय बोलवतात तुम्ही, एका कागदावर तुमचा हे द्या बायोडेटा फार नसतो, पण हे द्या पुढे की आज जरी मी BScला असलो तरी वयाच्या 35व्या वर्षी माझं हेलिकॉप्टर असेल, माझं विमान असेल, बंगला आहे. तसे लोक ते अशा तऱ्हेने थिंक हाय, एम हाय आणि एकूणच तुमचं संबंध उत्साहपूर्ण व्हायचा. अशामध्ये राहा, माणसं जोडा आणि प्रेमाची शक्ती अफाट आहे. आपण अगदी शेवटाकडे आलेलो आहे कार्यक्रमाच्या आणि तुम्ही कविता सुद्धा करता, त्यामुळे या कार्यक्रमात जाता जाता आम्हाला तुमची कविता ऐकायला नक्की आवडेल. हो सांगतो तुला. मला कविता आहे, 100 कविता आहेत. आवडती कविता सांगतो. कविता निर्माण कशी होते. असाच येतो भरून अचानक स्फूर्तीचा तो पेला, असेच फुटती पंख अचानक कधीही डोळ्याला, असेच फुटती कोंब कोवळे नाजूक हृदयाला, असेच येती तरंग कंपित फुलवित भावकळ्या, असाच येतो बहर मनाला प्राजक्ताच्या शुभ्र गोजिऱ्या. उजळ सकाळी निळ्या आभाळी लाल गुलमोहर शोभती, हरित तुलांच्या मखबालीवरी इवली रानफुले शोभती, आणि तयावर गोंडस दिसते सान बालक खेळत, प्रसन्नतेच्या वाऱ्याने फडफडे मनाचे नौका शेड, प्रवास करिता गाडी मधुनी त्याच त्या जीवनाचा घडता कधी नमुलपणी ते सामोरी धुंद जेवण. आई जेवणाचं भाग आहे. सामोरी धुंद जेवण तायसे जायचा क्षणासारखा. पुरुषाक मानत नाही पण मी ॲक्टिव्ह करतो. तासही जाता क्षणासारखा जातो तुम्ही निजस्थाना, डाळिंबीचे आंबाड्याचे फूल, डाळिंबीचे आंबाड्यातील फुलही घेत राहते मनात ताना. जीवनाच्या बाजारी बघता विक्रय मूल्यांचा माणुसीचा, नवी लाणी घोष नवे आढळ अंतरी त्याच विषाचा स्वार्थाचा. पण अंधारी चमके कधी अचानक हिरकणी प्रेमाची त्यागाची, थरथरते थरारते ओलावतेनी साकळते आत कुठे अन काहीतरी, अशीच भरते कधी अचानक बैफल कोमल भावांची, असेच येते उसळून संगीत अशीच पखरण पुष्पांची, असेच दिसते नकळत घडते काय म्हणावे जादूला, असाच येतो भरून अचानक स्फूर्तीचा तो पेला. खरं तर खूप सारं बोलायचं आहे आणि तुमचा हा जो उत्साह आहे हा आम्हाला खरोखरच अगदी अचंबित करणार आहे. या कार्यक्रमात तुम्ही आवर्जून सहभागी झालात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. वाचाल तर वाचाल मध्ये यावेळेला आपण इथेच थांबतोय, पण पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत नवीन लेखकांसह आणि नवीन पुस्तकांसह. पहा फक्त News18 लोकमत. उद्या येतील मेघराजा आणतील पावसाच्या धारा, तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आत्माच्या धारा. मन देशाचं गाव माझं त्याच्यावरी दुष्काळाचं वज, मन देशाचं गाव माझं त्याच्यावरी दुष्काळाचं वज.